आघाडीच्या बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गॅस टंचाई व काळाबाजार विरोधात नंदुरबार इथं वंचित बहुजन आघाडीचं तीव्र आंदोलन. देशात व राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाई, वाढते दर व काळाबाजार यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात गॅस दरवाढ त्वरित कमी करावी, काळाबाजारावर कठोर कारवाई करावी, नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. हे आंदोलन माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये पार पडलं. जिल्हाध्यक्ष पाहुबा आखाडे व जिल्हा युवक अध्यक्ष लक्ष्मण आबासाहेब निकुम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राणीताई गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पनाताई गावित, जिल्हा प्रवक्ता सुनील कोळी तसेच नवापूर तालुक्याचे युवा तालुका अध्यक्ष उमेश बापू पवार उपस्थित होते. तसेच गौरव अशोक नगराळे, युवा उपाध्यक्ष अजय देवा चव्हाण, युवा उपाध्यक्ष वसंत पेंढारकर, तालुका प्रवक्ते रवींद्र सुरेश मोरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश खैरनार, उपप्रसिद्धी प्रमुख सुमित पवार, कार्याध्यक्ष सागर बेडसे, सदस्य धर्मा कुराडे तसेच जिल्हा व तालुकास्तरीय इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलकांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं की गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा. या मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. दरम्यान या प्रश्नावर प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन योग्य ती पावलं उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होती. आज माननीय प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांच्या आदेशान्वये आणि माननीय जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब निकुंबे व पाहुबासाहेब आखाडे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण एक आंदोलन पूर्ण केलेलं आहे की नरेंद्र कम मिलेगा सिलेंडर या अनुषंगाने या ठिकाणी आज पदाधिकारी सर्व आलेले आहेत. विषय असा आहे की खाडी देशामध्ये युद्ध सुरू आहे. त्या युद्ध सुरू असल्यामुळे जे काही टंचाई होत आहे, LPG असेल किंवा आधुनिक जे पण काही ऑइल असेल, डिझेल असेल त्या संदर्भात, तर हा जो विषय आहे तो अति गंभीर होत चालला आहे. आणि तेवढे पण वरिष्ठ पातळीवरती आपले जे संबंध होते ते कुठेतरी तुटल्यामुळे आपल्याकडे ते इंधन पोहोचत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो आदेश मिळाला त्या आदेशाचं पालन करून आपण या ठिकाणी आज आंदोलन केलेले आहे आणि पुढे देखील आदेशाचं पालन करून आंदोलन करत राहू व जनसामान्यांचे जे समस्या असतील त्याच्याकडे पूर्णतः लक्ष दिलं जाईल आणि आंदोलन पुढे करतच राहू. जय भीम, जय संविधान, जय भारत. 2026 रोजी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर याच्या खाली आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. तर या आमच्या ज्या काही मागण्या आहेत मगाशीच वाचून दाखवल्यात, त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. आणि या ठिकाणी पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून, नवापूर तालुक्यातून, अजून इतर तालुक्यातून सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमनाबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. जय भीम, जय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.